गणपती बाप्पा मोरया. लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आणि त्यासोबतच गौरीचे देखील आगमन होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईला साध्या सोप्या 2 पद्धतीने साडी कशी नेसवायची तेही लोखंडी स्टँडवर हे पाहणार आहोत। अतिशय सोप्या 2 पद्धती आहेत। तर त्यामध्ये आपण काष्टा घालणार आहोत। तर स्टँडवरच आपण या ज्या साडीचा प्रकार आहे तर ते बनवणार आहोत। त्यामध्ये आपण झिगझॅग पैठणी देखील बनवणार आहोत। त्यासोबतच ब्राह्मणी काष्टा देखील बनवणार आहोत। सोपी पद्धत आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। अगदी सहज तुम्ही ही जी साडी आहे तर ती अशा 2 प्रकारे गौराईला नेसवू शकता। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गौराईला साडी नेसवण्यासाठी अगोदर आपण स्टँड रेडी केलेला आहे। तर स्टँड जे आहे तर स्टँडचा कमरेचा भाग जो आहे गौराईचा तो जास्तीचा दिसावा, आपली साडी आहे तर ती व्यवस्थित दिसावी यासाठी आपण कमरेच्या भागाला एक शॉल गुंडाळून घेतलेली आहे। तुम्ही एखादी कॉटनची साडी देखील गुंडाळून घेऊ शकता आणि लागलीच वरती आपण बॉडी देखील घालून घेतलेली आहे। त्यानंतर साडी आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याचा वरचा भाग कोणता आहे तर तो बघायचा, कारण की कधी कधी उलटं होऊ शकतं। आपण पहिल्यांदा पदर करतोय त्यासाठी पदराचा भाग कोणता येतोय तो बघायचा आणि त्यानंतर आपण पदराच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या। अशा प्रकारे निर्या करून घ्यायच्या आणि पहिल्यांदा एक क्लिप लावून घ्यायची। त्यानंतर आपल्याला आपल्या गौराईची उंची केवढी आहे तर त्या उंचीच्या मापानेच आपल्याला सगळ्या प्लेट्सच्या आहेत तर त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि लागोलाग त्याला एक क्लिप देखील लावून घ्यायची। तुम्ही जर एकटीनेच ही गौराईला साडी नेसवणार आहात तर तुमच्या हाताशीच तुम्हाला क्लिपा म्हणजे चिमटं ठेवायची आहेत। आपण कपड्याला जे चिमटं लावतो तर ते इथे खूप फायदेशीर पडतात। त्यासाठी आपण कपड्याचे चिमटे जे आहे तर ते आपल्या हाताशीच ठेवायचे, 2-4 चिमटे। त्यासोबतच ज्या काही पिना आहे तर त्या देखील आपल्या हाताजवळच ठेवायच्या, म्हणजे अगदी आपण सहज आणि एकटीने देखील ही जी साडी आहे तर ती व्यवस्थितरित्या नेसवू शकतो। तर बघा, साडी आपण पदर व्यवस्थित प्लेट्स पाडून घेतलेले आहेत। त्यासाठी अशा प्रकारे आपण गौरीच्या बॉडीवरती ठेवून देखील प्लेट्स ज्या आहेत तर त्या एकटीनेच व्यवस्थित करू शकतो। उंची आपल्याला बघून घ्यायची, किती उंचीची आपल्याला साडी लागणार आहे त्या पद्धतीने आपल्याला जागोजाग चिमटा लावून घ्यायचा आहे। पहिल्यांदा मी एक चिमटा लावून घेतला, त्यानंतर शेवट किती उंची पाहिजे तर तेवढे बघून चिमटा लावून घेतला। त्यानंतर साडी आपण व्यवस्थित करून घेतली। साडी व्यवस्थित करून आपल्या गौराईची उंची किती आहे तर ती पहिल्यांदा चेक करून घ्यायची आणि गौराई उंचीच्या मापाने आपण साडी जी आहे तर ती दुमडून घेतलेली आहे। तुम्ही जर अशीच आखी साडी घेणार असाल तर ती तुम्हाला वरून बॉडीमध्ये जी लोखंडी स्टँड आहे तर त्यामध्ये खोचावी लागेल। तर इथे मी साडी बांधणार आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारे साडी दुमडून घेतलेली आहे, म्हणजे कमरेचा भाग देखील थोडासा जाड होतो। आणि गौराईला आपण स्टँडवर लोखंडी साडी नेसवतो तर बऱ्याच वेळा काय होतं, साडी जर मिलीस असली तर आतील स्टँड देखील दिसायला लागतं आणि ते व्यवस्थित दिसत नाही। तर त्यासाठी आपण साडी जी आहे तर ते व्यवस्थित दुमडून त्यानंतर तिच्या निर्या करून घेतलेल्या आहेत। तर जेवढ्या प्लेट्स होतील तेवढ्या प्लेट्स आपल्याला पाडायच्या आहेत। तुम्हाला जर असं हातावरती जमत नसेल तर खाली जमिनीवरती साडी ठेवून तुम्ही प्लेट्स पाडल्या तरीसुद्धा चालेल। त्यानंतर नेसता भाग जो आहे तर त्या 2-3 प्लेट्स आपल्याला काढायच्या आहेत आणि उरलेल्या ज्या निर्या आहेत तर त्या प्लेट्सला आपल्याला एक चिमटा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर ही जी साडी आहे तर ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची मागच्या बाजूने वगैरे आणि एक पिन घ्यायची आपल्याला आणि त्या पिनच्या मदतीने आपण पहिल्यांदा ही जी साडी आहे तर ती व्यवस्थित आपण त्या शालमध्येच आपण गुपसून घेणार आहोत। पिनेने व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत। तर मी ते चिमटा काढून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा आपण बॉडीमध्ये जे शाल घातलेली होती, जे कापड घातलेले होतं त्याला पिन लावून आपण व्यवस्थित बांधून घेतलं। त्यानंतर हाताच्या जवळच आपण एक नाडी म्हणजे जो दोरा आहे तर तो ठेवला होता, तर त्याने देखील आपण गौराई जी आहे तर व्यवस्थित बांधून घेतली, कारण की फक्त पिनेच्या भरोशावरती आपल्याला राहायचं नाही, बांधून देखील घ्यायचं आहे, कारण की पिन वगैरे निसटू शकते। त्यानंतर पदराचा भाग होता तो पदराचा भाग आपण गोलाकार फिरवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तो पदराला व्यवस्थित अंगावरती लावून घेतलेला आहे। तर इथे प्लेट्स पाडायच्या अगोदर आपल्याला बॉडी देखील घालावी लागेल, तर यासाठी मी हात बॉडीचे घालायचे राहिले होते तर ते देखील आपण घालून घेतलेले आहेत। तर इथे बघा, हात देखील आपण घालून घेतले। तर यानंतर आपण व्यवस्थित पदराचा भाग जो आहे पदराच्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घेऊया आणि पदराला जो चिमटा लावला होता तो काढून तिथे मी पिन देखील लावून घेतलेली आहे। तर माझी बॉडी जी आहे तर ती बहुतेक सिमेंटची आहे, याला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बॉडी म्हणजे POPची बॉडी म्हणतात की सिमेंटची म्हणतात मला माहीत नाही, कारण की ही बॉडी जी आहे तर ती खूप हेवी आहे, खूप जड आहे ही जी बॉडी आहे ती। तर बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं जातं की बॉडी कशाची आहे, तर ही कापडी नाही सिमेंटची आहे, बहुतेक खूप जड आहे अशी।
तर ही बॉडी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्या निर्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित आपण करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी फक्त आपण बोटं फिरवायची आहेत, निर्या व्यवस्थित धरायच्या आणि बोटाने इस्त्री केल्यासारखं त्यावरती फिरवून घ्यायचं, म्हणजे आपल्या निर्या ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थित होऊन जातात। यानंतर बघा कमरेकडचा भाग असतो तर त्यामध्ये थोडासा चोळा होतो, तर त्यासाठी आपण जो काठ आहे तर पहिल्यांदा एक आत खेचून घ्यायचा आणि त्यामध्ये एक पिन लावून घ्यायची। तर इथे मी ज्या टाचण्या असतात तर त्या देखील वापरत आहे, म्हणजे लगेचच लावता येतात। तर बघा पहिल्यांदा आपण व्यवस्थित एक काठ व्यवस्थित आत खोचून घेतला, त्यानंतर त्याच्या साईडला आपण व्यवस्थित प्लेट्स मारून घेणार आहोत, म्हणजे कमरेचा भाग जो आहे तर तो देखील सुरेख दिसतो आणि जो साडीचा चोळा झालेला असतो, साडी गोळा झालेली असती ते देखील दिसून येत नाही। जास्तीची जी साडी आहे तर ती आपण ओढून आतल्या निरीच्या एक पहिली निरी आहे ना त्याच्या आतल्या बाजूला घालून घेतले आणि वरून ज्या निऱ्या आहेत तर ते व्यवस्थित करून घेतल्या। तर इथे बघा तुम्ही अशाच प्रकारे साडी आपली नॉर्मल साडी ठेवली तरी सुद्धा चालेल। तर इथे आपण पहिली पद्धत करतोय तो म्हणजे ब्राह्मणी काष्टा। तर याच्यासाठी आपण मधली निरी जी आहे तर ती उचलून घ्यायची आणि त्यानंतर निरी दोन्ही साईडच्या निऱ्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित आपण काठ जे आहे तर ते एकावर एक करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपण पिन लावायची आणि व्यवस्थित आपण ह्या ज्या निऱ्या आहेत तर त्या काढायच्या। तर इथे बघा आपली पहिली पद्धत तयार झालेली आहे, अगदी सुरेख अशी ही साडी तयार होते। यानंतर आपण आता दुसरी पद्धत बघूया। दुसऱ्या पद्धतीसाठी आपण याची टाचणी काढून घेतलेली आहे, मधलीच निर्याचा भाग घ्यायचा आहे। अशा प्रकारे तो त्रिकोणी आकारामध्ये वर आपण त्याला पिन लावून घेणार आहोत, अटॅच करणार आहोत। तर इथे बघा आपण एक टाचणी लावून घेतलेली आहे, त्या प्रकारे बोटाच्या साहाय्याने यानंतर आपण याचे एक त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक त्रिकोणावरती आपल्याला अशा प्रकारे टाचणी लावून घ्यायची आहे, म्हणजे ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित बनतात। अशी ही झिगझॅग साडी देखील अतिशय सोप्या पद्धतीने बनते। तर या साडीला काय म्हणतात ते देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर बघा दोन्ही बाजूला आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे साडी जी आहे तर ते व्यवस्थित त्याच्या प्लेट्स राहतील आणि त्या व्यवस्थित झिगझॅग राहतील। दोन्ही काठ आपण जुळवून घेतलेले आहेत, म्हणजे जी बाहेरची बाजू आहे काठाची ती देखील दिसत नाही। बघा दोन्ही काठ जुळवून घेतले त्यामुळे दोन्हीही वरचा काठ तिथे आलेला आहे, त्यामुळे सुरेख अशी साडी दिसते। एकाच मापाचे आपण हे त्रिकोण आहे तर ते बनवून घ्यायचे, म्हणजे साडी सुरेख दिसते। खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे साडी जी आहे तर ती जागची हलणार नाही आणि दिसायला देखील या ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित सुरेख दिसतात। फक्त पूर्ण खालीपर्यंत आपल्याला जे टाचण्या आहेत किंवा ज्या प्लेट्स आहेत तर त्या पाडायच्या नाहीत, कारण की ते बरोबर दिसणार नाही। त्यासाठी आपण खाली एक प्लेट सोडलेली आहे। अशा पद्धतीने आपण ज्या प्लेट्स आहेत तर ते झिगझॅग पॅटर्न आहे तर तो बनवून घेतलेला आहे आणि खालचे काठ जे आहे तर ते आपण जुळवून घ्यायचे आणि तिथे देखील एक टाचणी लावून घ्यायची, म्हणजे खालचे काठ जे असतात ते देखील व्यवस्थित राहतात। तुम्ही इथे खाली गौराईचे पाय देखील ठेवू शकता, हवी तशी गौराईला सजवू शकता। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही दोन पद्धती आहेत ज्या साडी नेसवायच्या तर त्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते कमेंट करून नक्कीच सांगा। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नॉर्मल साडी देखील नेसवू शकता, जसं मी अगोदर सांगितलं। हे दोन प्रकार करायच्या अगोदर आपली अगदी 2 मिनिटात का होईना ही साडी तयार होते एकटीनेच नेसून, कोणाचीही मदत देखील आपल्याला लागत नाही आणि घाई गडबडीला तुम्ही अशा पद्धतीने साडी नेसवू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून